नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण नेहमी वास्तवकट्ट्यावरती विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. त्याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असतं. अधिकाऱ्यांचा प्रवास आपण त्याच्यातून जाणून घेत असतो. त्याच्यातून बरेच विद्यार्थी मोटिवेट होत असतात. परंतु आपण बरेच वेळ हेही सांगत असतो की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधून बाहेर पडून आपला प्लॅन बी तयार करणं गरजेचं असतं, किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येण्यापूर्वीच आपला प्लॅन बी तयार करणं गरजेचं असतं. आज वास्तवकट्ट्यावरती युवा उद्योजक तथा पिनाकी फाउंडेशनचे संस्थापक सुनील रत्नाकर गुट्टे साहेब आपल्यासोबत या युवा पिढीला संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रोड असतील, कन्स्ट्रक्शन असतील, बिल्डिंग असतील, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. शुगर फॅक्टरी असेल, थर्मल पॉवर असेल, सोलर पॉवर असेल, याच्यामध्ये खूप मोठं त्यांचं काम आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी समाजाला माहिती आहेत, महाराष्ट्राला माहिती आहेत. याच्याही व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जी काही समाजाविषयी जाणीव असेल, समाजाविषयी तळमळ असेल, आणि या युवा पिढीविषयी जी काही तळमळ आहे ती त्यांची दिसून येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना स्वतः ज्यावेळेस उद्योजकतेच्या शिखरावरती असताना इतर तरुण पिढीला नोकरी मिळणं, ते उद्योजकतेकडे तरुण पिढी वळणं, हा त्यांचा जो काही विचार होता. या विचारातून त्यांनी जॉब फेअर हा महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आजपर्यंत त्यांनी 7 जॉब फेअर केलेले आहेत. त्यातला फक्त एक जॉब फेअर त्यांच्या मतदारसंघातील आहे. आणि इतर महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी मिळावी म्हणून ते वेगवेगळे जॉब फेअर घेत आहेत, वेगवेगळे युवकांना संधी देत आहेत. आणि हजारो युवक आज या जॉब फेअरच्या माध्यमामधून नोकरीला लागलेले आहेत. नेमके त्यांनी ही जॉब फेअरची संकल्पना का मांडलेली आहे, त्याच्यातून विद्यार्थ्यांना ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, इतर क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. नेमकं त्यांची संकल्पना काय आहे आणि त्यांचा एकंदरीत आपण प्रवास वास्तवकट्ट्यावरती जाणून घेणार आहोत. सर, आत्तापर्यंत ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारताला माहिती आहेत. सर्व समाजाला या गोष्टी माहिती आहेत की तुम्ही उद्योजकतेमध्ये यशस्वी आहातच. परंतु आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जॉब फेअर्स घेताय. हो. तर आज जर आपण पाहिलं की रत्नाकर गुट्टे साहेब हे आपले वडील आहेत, ते आमदार आहेत. येस. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस राजकीय वारसा असतो त्यावेळेस फक्त राजकारण दिसतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्याच दिशेने चालत असतो. पुढची स्वप्न आपल्याला दिसत असतात. परंतु तुम्ही सध्या ज्या काही युवक आहेत या युवकांसाठी रोजगाराची संधी असेल, त्यांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या आरोग्यासाठी असेल, प्रयत्न करताना दिसत आहे. पिनाकी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रयत्न करताना दिसत आहे. ज्यावेळेस आपण आता मी विचार करत होतो की जॉब फेअर आपण घेताय, रोजगार मेळावे भरवताय, जवळपास 6-7 हजार तरुणांना आपण याच्यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. परंतु फक्त एक आश्चर्य करणारी एक गोष्ट होती की राजकीय व्यक्तिमत्व, राजकीय वारसा असलेलं व्यक्तिमत्व स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदारसंघांमध्ये जाऊन रोजगार मेळावे घेत आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 रोजगार मेळावे भरवले. म्हणजे जर समजा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जर मेळावे घेतले असते तर राजकीय स्वार्थ कुठेतरी आम्हाला दिसला असता. परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या युवकांसाठी मेळावे घेताय. तुम्ही यशस्वी उद्योजक आहात आणि स्वतः उद्योजक असून इतरांना तुम्ही उद्योजक क्षेत्रामध्ये ओढून आणताय किंवा त्यांना स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताय. नेमकी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी एक ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि कॅम्पस प्लेसमेंट काय असतं, कॅम्पस प्लेसमेंट नंतर जे नोकऱ्या मिळतात, कोणाला मिळतात, कोणाला नाहीत मिळत, कोणाच्या अपेक्षा कशा असतात, शिक्षणामध्ये तो जेव्हा येतो त्याच्यानंतर त्याची अपेक्षा हीच असते की मला शिक्षण संपल्यानंतर नोकरी पाहिजे. बहुतेकांश लोकांना हेच पाहिजे. तर मी कॉलेजमध्ये असताना, मी जेव्हा पासआउट होऊन आमच्या व्यवसायामध्ये होतो तेव्हासुद्धा मी पाहिलं, मी बिझनेस करत असताना की साईट्सवर, कन्स्ट्रक्शन साईट्सवर, फॅक्टरीजमध्ये इंजिनियर्सची गरज असते, डिप्लोमाची गरज असते, ITIची गरज असते. आणि ते रिक्रुटमेंट करत असताना हे माझ्या एक लक्षात आलं, आम्ही स्वतः पण खूप रिक्रुटमेंट करायचो. आम्ही साईटवर 10 इंजिनियर रिक्रूट करायचो, फॅक्टरीमध्ये 5 इंजिनियर रिक्रूट करायचो. आणि मग एका महिन्यानी फीडबॅक यायचा, अरे काय झालं, कसं काम झालं, एवढे इंजिनियर वाढले, प्रोडक्शन वाढलं का, साईटची प्रोग्रेस वाढली का? तर आम्हाला फीडबॅक यायचा, नाही साहेब त्याला तर कामच येत नाही, तो आता जस्ट कॉलेजमधून पासआउट झालेला आहे, त्याला अजून 1 वर्ष लागेल. 1 वर्ष लागेल? मग हे काय आपण ट्रेनिंग देतोय का त्यांना वर्षभर? मग सॅलरी पण देतोय, सगळं करतोय. म्हणून तर साहेब आम्हाला अनुभवी माणसं पाहिजे असतात, पण तुमचा कल असतो फ्रेशला चान्स द्या, म्हणून आम्ही देतो.
पण ते ट्रेंड नाही आहेत साहेब. मग हे कामं त्यांना शिकायलाच वर्ष जातं. बरोबर. मग माझ्या हे तेव्हा लक्षात आल्यानंतर तेव्हा एक 2011 साली आयकॉम इन्स्टिट्यूट काढलं होतं मी. बरं. ही संकल्पना माझ्या मनामध्ये तेव्हापासून आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. हे इन्स्टिट्यूट काय करायचं, ह्याच्यामध्ये 3 महिन्याचा कोर्स होता. हे इंजिनियर्सला आम्ही रिक्रूट करायचो आणि 50% बिलो पर्सेंटेजवाल्यांनाच मी रिक्रूट करायचो. 50% वर जे होते त्यांना मी रिक्रूटच करायचो नाही. बरं. कारण त्यांना कुठे संधी मिळत असते. जे 50% आणि खालचे लोक होते ज्यांना मार्क पडले त्यांनाच घ्यायचो. बरोबर. त्यांना घेऊन आम्ही 3 महिने त्यांना आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये 3-4 क्लासरूम होत्या. तिथे वेरियस सामग्री होती. मशीन्स ठेवलेल्या होत्या, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ठेवलेले होते. प्रॅक्टिकली कामं करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची ओळख असायला पाहिजे, त्याचा वापर कसा केला जातो, असं एक आम्ही इन्स्टिट्यूट काढलं होतं. फक्त 3 महिन्याचा कोर्स. आता तो तसा कोर्स 1 वर्षाचा असायचा. 3 महिने क्लासरूम आणि 9 महिने साईट्सवर प्लेसमेंट आणि तिथं स्टायपंड पण मिळायचा. आणि तो माझा प्रयोग एवढा यशस्वी झाला. जवळजवळ त्या 3 ते 4 वर्षाच्या ह्या प्रयोगामध्ये 4 वर्ष चाललं हे सगळं. जवळजवळ 650-700 इंजिनियर्स आले असतील आणि आमच्याकडे स्टायपंड घेऊन ट्रेनिंग घेऊन आणि 1 वर्षानंतर आम्ही काढून टाकायचो त्यांना. आम्ही 1 वर्षानंतर त्यांना जॉबमध्ये ठेवायचो नाही. कारण त्यांना उपलब्धी आणि यशस्वी असं आहे 9व्या महिन्यात 11व्या महिन्यात 10व्या महिन्यातच त्यांना कुठेतरी नोकरी लागायची. आमच्याकडचे ते विद्यार्थी जे 50%ला अवेलेबल नोकरी नसतानाची परिस्थितीमधनं आमच्याकडे आले, असे लोक L&T, जिंदल, BHLच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ते लोकांना संधी भेटली ना. आजही 100, 200, 300 यशस्वी मुलं कुठे कुठे कामं करत असतील, त्यांना जर हे इंटरव्ह्यू जर बघायला मिळाला तर ते लक्षात घेतील की आम्ही आयकॉम मधून आमची सुरुवात झाली होती. आम्हाला नोकरी भेटत नव्हती. आमची टक्केवारी 45 होती, 47 होती, 50 होती. आता हे करत असताना मग गंगाखेडमध्ये फिरत असताना वडील आमदार आहेत, जसं आपली चर्चा झाली, त्यांचं काम खूप गतीने चालत असतं. गतीने कामं चालवत असताना तिथे माझाही प्रवास असतो. तिथे आमची शाळा आहे, ITI कॉलेज आहे आणि CBSE शाळा माझी बहीण बघत असते ते सगळं काम. तिथे फिरत असताना मला खूप लोक म्हणायचे, साहेब नोकरी मिळेल का हो, साहेब काही रोजगार मिळेल का हो. जिथे तिथे गेल्यानंतर, कारण माझ्याकडून अशा काही वेगळ्या अपेक्षा नसतात लोकांच्या. मी भेटत असताना लोक मला एकच गोष्ट विचारतात, तुमचा साहेब अनुभव आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, कुठे तुमच्या ओळखीमध्ये मित्रांच्या कंपनीमध्ये कुठे नोकरी लागेल का. तर मला प्रश्न पडायचा की हे कसं करायचं आपण. आता 1-2 असतील तर ठीक आहे, आपण एका माणसाला 2 माणसाला फोन करून कुठेतरी मित्राच्या कंपनीमध्ये ओळखीमध्ये नोकरी लावू. पण प्रश्न हजारो मुलांचा आहे. म्हणजे जिथे गावात गेलो, तंड्यात गेलो, कुठेही फिरायला गेलो, कोणत्याही कार्यक्रमात गेलो तर एक चळवळ असायची की नोकरी मिळेल का, रोजगार मिळेल का. कारण तिथे त्या भागामध्ये एवढा मागासवर्गीय भाग आहे की फॅक्टऱ्या नाही आहेत, व्यवसाय नाही आहेत, धंदे नाही आहेत. जे लोकल बिझनेसेस असतात तेच आहेत फक्त. बरोबर. आणि त्या युवकांनी करायचं काय. मग असं करत असताना माझ्या संपर्कामध्ये माझे एक मित्र आहेत, इथे पुण्याला कॉर्पोरेटर आहेत, ते पिंपरी चिंचवडला. त्यांनी मला एक जॉब फेअरची संकल्पना दिली आणि ती संकल्पनेमध्ये मग मला ती संकल्पना एवढी आवडली. मग मी आमदार साहेबांना, वडिलांना बोललो. मी म्हटलं आपण एक रोजगार मेळावा घडवून आणू गंगाखेडमध्ये आणि नामांकित 50 तरी कंपन्या गंगाखेडला येतील आणि इथल्या युवकांना, युवतींना एक संधी उपलब्ध होईल आणि जॉईन होऊन यांचं भविष्य बदलेल. जसं पुण्याला, मुंबईला, चांगल्या जागी, नागपूरला, औरंगाबादला कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. TCS येतात, L&T येतं, इन्फोसिस येतं, टाटा येतं, खूप लोक येतात. तसं आता गंगाखेडला कोणा कॅम्पसमध्ये एवढे नामांकित कॉलेज नाही आहेत आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागात, की तिथल्या प्लेसमेंटचा ऑफिसर कोणातरी कंपनीला फोन करेल आणि ती कंपनी तिथे येईल, असं घडत नाही. बरोबर. मग आम्ही तो प्रयोग ठरवला मागच्या वर्षी करायचा आणि चळवळ अशीच होती की बाबा होईल का, 50 कंपन्या ग्रामीण भागात येतील का. ना इकडे एअरपोर्ट आहे, ना डायरेक्ट इकडे आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे. मग ते कोणी बसनी येईल, कोणी ट्रेननी येईल, प्रायव्हेट गाडी 7-7, 8-8 तासाचा प्रवास आहे. मग 8-8 तासाचा प्रवास करून ह्या कंपन्या पुण्याहून, मुंबईहून, नाशिकहून येतील का. अशी एक चळवळ चालू झाली आणि ते कार्यक्रम कसा होईल, यशस्वी होईल का, आपलं काम व्यवस्थित चालू आहे, आपण बोलू काही, व्हायचं काही, अशा शंका होत्या आम्हाला. पण तो प्रयोग आम्ही यशस्वी रीतीने घडवला. मागच्या वर्षी 2 दिवस गंगाखेडला आम्ही संत जनाबाई कॉलेजमध्ये तो कार्यक्रम घडवला. जवळजवळ 56-57 नामांकित कंपन्या आल्या. त्या 2 दिवसाचा अनुभव पण खूप अनोखा आहे.
म्हणजे ज्या पद्धतीचे युवक युवतींनी रजिस्ट्रेशन केले, मी पाहिलं काही मुली पण आल्या होत्या, कमी प्रमाणात होत्या, मुलं आले होते. बरं, त्यांना इंटरव्ह्यू काय आहे हेच माहिती. ही कल्पना सुद्धा ऐकलेली, पण त्यांच्या आयुष्यामध्ये कोणीतरी मोठा माणूस कंपनीचा बसलाय आणि तो त्याला इंटरव्ह्यूला बोलवतोय, ही कल्पनाच त्यांच्यासाठी वेगळी होती. बरोबर. काही लोकांना बोलण्यासाठी हिचक, काही लोकांना प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हिचक, काय घालून आले, कशा प्रकारे आले. आता आपण पुण्या मुंबईला जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, आपण आपला पोशाख काय आहे, आपण काय घातलाय, आपण कसे दिसतोय, प्रेझेंटेशन आपलं कसं, इथून लक्ष देतो. बरोबर. ग्रामीण भागामध्ये तेवढं स्किल किंवा तेवढं ट्रेनिंग किंवा तेवढं माहितीच नसतं. मार्गदर्शन नसतंच, कारण कधी घडलंच नाहीये ना. बरोबर. तर आम्हाला खूप लोकांचे फीडबॅक पण मिळाले कंपन्यांचे, की साहेब नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही हे घडवाल तेव्हा मग असं करा, मार्गदर्शन असं ठेवा, एक बरोबर. ड्रेस कोड ठेवा. तर म्हणजे एक जॉब फेअरची ही कल्पना आहे, ही कल्पना फक्त जॉब देण्याची नाही आहे. तर ते 3,500 लोक जे तिथे आले, त्यांनी पण ह्या गोष्टी बघितल्या, इंटरव्ह्यू दिले. त्याच्यातही मला वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळी इव्हेंट खूप काही घडून शिकलो. आली. त्याच्यात खूप काही शिकण्याचं आहे. असं नाही की फक्त 1100 लोकांना जी संधी मिळाली त्यांनाच ह्याचा फायदा झाला. नाही, जे लोकांना संधी प्राप्त झाली नाही त्यांना सुद्धा हे कळालं की आम्हाला संधी मिळाली नाही, पण संधी का मिळाली नाही, बरोबर. आमची पात्रता कुठे कमी पडली, आम्हाला का सिलेक्ट केलं नाही, आम्ही कशात कमी पडलो. मला वाटलं की हे रोजगार हा प्रश्न एवढा मोठा आहे ग्रामीण भागामध्ये, आता आमच्या भागात एवढा मोठा आहे, तर मग बाजूलाच दुसरे पण जिल्हे आहेत, तिथे पण आपल्या ओळखीचे लोक आहेत. तिथूनही असं म्हणायला लागले की साहेब आमच्याकडे का नाही करत, आमच्याकडे का करत नाही. मला माझे जेवढे मित्र आहेत जे ग्रामीण भागातले आहेत त्यांचे फोन आले की यार तू असं असं घडवलं, आम्ही बघितलं तुझ्या फेसबुकवर, खूप चांगली कल्पना आहे, मला खूप आवडलं, आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या तालुक्याला तुला हे करता येईल का. मग मी विचार केला की का नाही. आणि हा इतका आवडला मला हा सब्जेक्ट, आणि ह्याच्यामधनं जे रिझल्ट्स येतात आहे, आणि आपण ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवू शकतो, एक पॉझिटिव्ह परिवर्तन, बरोबर. ह्याच्यातून हे सार्थ होतं. किती ठिकाणी झाले आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी झालेत. आपला पालघरला झालेला आहे, मुंबईला झालेला आहे, आणि पालघर आणि मुंबई तर आपण पोलीस प्रशासनाच्या मदतीने झालेला आहे. त्याच्यानंतर मेळघाट साईडला, MP बॉर्डरला, अचलपूर, अमरावती साईडला झालेला आहे. आत्ताच नुकता कोल्हापूर कर्नाटका बॉर्डरवर चंदगड म्हणून जागा आहे, तिथे झाला. आता परत आपण न्यू बॉम्बेला करणार आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये 4 आणि 5 नोव्हेंबरला परत गंगाखेड, आणि ह्यावेळेस 2 दिवस गंगाखेड न ठेवता आम्ही एक पूर्णा पण कव्हर करतोय. तर 1 दिवस पूर्णा आणि 1 दिवस, तर हा सेकंड सीझन चालू झाला, असं झालं. ज्यांना कोणी नोकऱ्या देत नाहीत त्यांनाच तुम्ही नोकऱ्या द्यायला सुरुवात करताय. पहिल्यापासूनची तीच भूमिका आहे तुमची. मला असं वाटतं की एका घरातल्या एका व्यक्तीला एक नोकरी मिळणं म्हणजे ते पूर्ण परिवाराचं बरोबर. करिअर जे आहे, पूर्ण परिवाराचं भविष्य जे आहे, त्याला तुम्ही बदलण्यामध्ये तुमचा वाटा होऊन जातो. आणि ते करत असताना मी हे ठरवलंय की सातत्याने जवळजवळ 5 वर्ष हे काम, जसं आता गंगाखेडला सेकंड आहे तसं चंदगडला सेकंड, पालघरला सेकंड, मुंबईला, तिकडच्या भागात जे अमरावती साईडला मी म्हटलं, असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण सातत्याने हे काम करत राहायचं. आणि मला जसं लोक म्हणतात ना की बाबा मागच्या वर्षी सुरुवात झालेलं काम परिवर्तन, आणि 2024, 25, 26, 27 ह्या 5 वर्षामध्ये कसं परिवर्तन घडेल ह्याची मला वाट बघायची आहे, अगदी बरोबर. आणि त्याच्यासाठी हे काम करत राहावं लागेल. बरोबर. तर पुढचं विजन काय? आता पुढचं विजन, जेव्हा हे नोकरी मिळावे घडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे मुद्दे आहेत. पालघरमध्ये मी पाहिलं एवढ्या इंडस्ट्रीज आहेत, ग्रामीण भागात एवढ्या इंडस्ट्री नसतात. तिथल्या मुलांचे प्रॉब्लेम अपेक्षा वेगळ्या आहेत. आदिवासी भाग जो होता तिकडे तर इंडस्ट्रीजच नाही आहेत. बरोबर. तिकडे लोकांना इंडस्ट्री काय असते हे पण माहीत नसतं. तर आता पुढची वाटचालमध्ये मग ह्या जॉब फेअर्समध्ये मला एक लक्षात आलं, खूप लोक ज्यांचं वय 40 आहे किंवा 40च्या पलीकडे आहेत, असे लोक येतात, म्हणतात साहेब आम्हाला नोकरी नाही करायची, आम्ही नोकरी करायला नाही जाणार, आम्हाला स्थानिक काही धंदा करता येईल का, बरोबर, तुमच्याकडे काही कल्पना आहेत का, तुमच्याकडे काही आयडियाज आहेत का. ते मुळात शेतकरी असतात किंवा शेतकऱ्याच्या घरचेच असतात, पण काही दुकान टाकायची इच्छा असते त्यांची. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आता मी काम चालू केलं आहे मागच्याच वर्षी. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 50 ते 60 व्यवसाय निवडले आहेत. माझ्याजवळ त्याचं जसं मेन्यू कार्ड असतं हॉटेलमध्ये,
तसं माझ्या मोबाईलमध्ये ते 50-60 व्यवसायाचे नावच आहेत. माझ्यासमोर जर कोणी असं आलं तर मी त्यांना ती लिस्ट देत असतो. त्यांना म्हणत असतो, ह्याच्यामधला कोणता व्यवसाय तुम्हाला करायची इच्छा आहे, कशामध्ये काय गुंतवणूक लागेल, काय ह्याच्यामध्ये ताकद लागते, जमीन भांडवल काय लागतं, ह्याचं मार्गदर्शन, ह्याचा तुम्हाला DPR बनवायचा असेल, ही सगळी मदत मी करायला तयार आहे. ह्याच्यासाठी आपले नगरला एक चावडी म्हणून ऑर्गनायझेशन आहे. फार उल्लेखनीय आणि चांगलं उत्कृष्ट काम आहे. अमित माखरेजींचा प्रकल्प आहे तो. ते आमच्यासोबत असतात. आणि त्यांच्यामार्फत आम्ही उद्योजक मेळावा सुद्धा घडवला होता. ठिकठिकाणी हे उद्योजक मेळावे ते पण घडवत असतात. आणि आमच्याकडे आता जर कोणाला उद्योजकाकडे वळायचं आहे, शेती सोडून किंवा शेती पकडून, तर त्यांच्यासाठी माझं थोडंसं काम चालू आहे. आणि एक अजून कल्पना आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी. म्हणजे ही रजिस्टर ऑफ कंपनीजमध्येच प्रायव्हेट लिमिटेडसारखी रजिस्टर होते. ह्याच्यासाठी तुम्ही शेतकरी असणं जरुरी आहे. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी ही एक कल्पना जी आहे, ही अजून खूप प्रस्तावित झालेली नाही आहे. पण हा इतका उत्कृष्ट आणि चांगला विषय आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी गव्हर्नमेंटनी खूप भर दिलेला आहे. त्याला स्पीडमध्ये आणण्यासाठी, त्याच्या थ्रू शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी एवढ्या चांगल्या रीतीने गव्हर्नमेंटचं प्लॅनिंग आहे. पण त्याचं नॉलेज लोकांना नाही आहे, माहिती शेतकऱ्यांजवळ माहिती नाही आहे. त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यामध्ये एक स्मार्ट म्हणून गव्हर्नमेंटची स्कीम आहे, एक मॅग्नेट म्हणून स्कीम आहे, पोखरा म्हणून एक स्कीम आली होती. आता 2 नंबर सेकंड फेज येतोय पोखराचा. तुम्हाला वेअरहाऊस टाकायचा आहे, तुम्हाला क्लिनिंग ग्रेडिंगचा सिस्टम टाकायचा आहे, तुम्हाला काय फूड प्रोसेसिंग करायचं आहे, तुम्हाला काय फर्दर तुमच्या पिकाचं प्रोसेसिंग करायचं आहे, कोल्ड स्टोरेज बनवायचं आहे, तुम्हाला तुमच्या भागामध्ये फर्दर जसं हळद बनवायची आहे, तुम्हाला केचप बनवायचं आहे. म्हणजे आपापल्या भागामध्ये म्हणजे साधारण 50 लाख, 25 लाख, करोड असे व्यवसाय सुरू होतात. आणि असे व्यवसाय सुरू होत असताना अप टू 60% सबसिडीज आहेत, बँकेचं लोन उपलब्ध होत आहे. तर अशा गोष्टींमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना मार्गदर्शन मिळणं फार जरुरी आहे. मी पाहिलं की आमच्या भागामध्ये जवळजवळ 150 फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत रजिस्टर्ड. 150 परभणी जिल्ह्यात फक्त. त्याच्यापेक्षा जास्तच असतील पण कमी नाही. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत पण त्यांच्यापैकी सक्रिय होऊन धंदे किती लोकांनी चालू केले तर 10 सुद्धा नाहीत. आता इश्यू काय आहे की ह्या लोकांना मार्गदर्शन. काही लोक मला एका कॉन्फरन्समध्ये पुण्यातच झालं होतं, मला भेटले. ते म्हणे, साहेब 2 वर्ष तर आम्हाला हे कंपनी काय असते, ही कशी उभी होते आणि ह्याचे कंप्लायन्स काय असतात ह्याच्यामध्येच गेले. बरं आमचा आता कोणता उद्योग करायचा आणि DPR कोण बनवून देईल हेही आम्हाला माहीत नाही. तर फार्मर प्रोड्युसर कंपनीचा एक ग्रुप, एक असोसिएशन बनवून त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतलेला आहे. जवळजवळ मागच्याच महिन्यामध्ये आमची एक मीटिंग पण झाली त्या संदर्भात. 26 फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्याच्यामध्ये आल्या होत्या. तेवढ्याच निम्म्या अजून कंपन्या आहेत ज्या उत्सुक आहेत अशा प्रकारच्या असोसिएशनला सोबत राहून मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्यासाठी. आम्ही त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचं जे विद्यापीठ आहे त्यांची पण मदत घेणार आहे. तिथले जे कुलगुरू साहेब आहेत त्यांच्याशी पण आमची प्राथमिक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये ते म्हणाले की आमच्याकडे एक इन्क्युबेशन सेंटर आहे विद्यापीठामध्ये. तर आपल्या गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट. तसं परभणीला 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टमध्ये गूळ, शुगर केन ह्याच्याशी रिलेटेड 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट झालेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आता विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटरमध्ये स्वतः खर्च करून शुगर केन ज्यूस आणि गुळाचं त्यांनी लाईन टाकली आहे. समजा तुम्हाला उद्या व्यवसाय करायचा आहे, भांडवल लावायची गरज नाही. तुम्ही विद्यापीठात जा, त्याचा जे काही एक मिनिमम किराया असतो तो किराया द्या, तुम्ही तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करा, त्याचं पॅकेजिंग करा, त्याला विका. तुम्हाला सोयीचा वाटला मग तुम्ही भांडवल विकत घेण्यामध्ये पुढे जा. असे इन्क्युबेशन सेंटरची कल्पनासुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये विद्यापीठामध्ये आहे. तर त्याचप्रमाणे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी आमच्या भागामध्ये मार्गदर्शन देऊन वेअरहाऊसची कुठे गरज आहे, कोल्ड स्टोरेजची कुठे गरज आहे, फूड प्रोसेसिंगची जसं हळद आहे, आमच्याकडे एक अजंता म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. तर ती कंपनीने हळदचा प्रोजेक्ट चालू केलेला आहे, उल्लेखनीय प्रोजेक्ट आहे. लातूर साईडला काही लोक आहेत ज्यांनी हा प्रोजेक्ट चालू केलेले आहेत. तर फार्मर प्रोड्युसर कंपनी ही कल्पनेवर मला फार चांगला विश्वास आहे आणि खूप सुंदर उत्कृष्ट कल्पना आहे. त्याच्यावर आता काम करून, कारण एका फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये
सभासद म्हणा किंवा मेंबर्स म्हणा तर 1000 मेंबर, 2,000 मेंबर, 3,000 मेंबर असतात. बरं. 800 आणि ते सगळे उत्पादक शेतकरी आहेत. ते असे मेंबर म्हणजे कोणीच मेंबर नसतात, ते सगळे उत्पादक शेतकरी आहेत. तर त्या कंपनीने जर एखादा प्रोजेक्ट केला तर त्याचे मालक आहेत. ते त्यांचाच माल त्यांच्याच प्रोजेक्टमध्ये वापरून त्याचीच मोल जे त्यांना भेटलं पाहिजे योग्य, ते त्यांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि सोबत येऊन ते काहीतरी 1 करोड 2 करोड 3 करोड पर्यंत एवढे लोक जेव्हा सोबत येतात आणि अशा प्रकारच्या 60% पर्यंत सबसिडी आहेत, हे जर मिळालं तर मला वाटतं की फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत एक खूप चांगली क्रांती घडू शकते. बरोबर. खासकर आमचा भाग जो मागासवर्गीय आहे, पावसाचे प्रॉब्लेम्स आहेत, इरिगेशनचे इश्यूज आहेत, तिकडे आता क्लायमेट चेंजमुळे तर तुम्हाला माहित आहे कधीही पाऊस पडतो, बरोबर. जेव्हा पाहिजे तेव्हा क्वचित पडतो, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा पडतो, भरपूर पडतो. पिकांचं खूप नुकसान होतं. तर अशा गोष्टी असताना ह्या गोष्टींवर अटॅक करण्यासाठी एक संघटन असणं फार जरुरी आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर इकडचं जे नॉलेज लेवल आहे ते वेगळं आहे आणि आमच्या भागातलं नॉलेज लेवल वेगळं आहे. असं संघटन किंवा असा प्लॅटफॉर्म आपल्या भागामध्ये आमच्या क्रिएट झालेला मला आढळला नाही. बरं. म्हणून तिकडे एक चळवळ चालू करण्यासाठी हा एक प्रयोग केला आहे. मला वाटतं फार यशस्वी प्रयोग राहील हा. निश्चितच तुम्ही हातात घेतलं, कारण आतापर्यंत तुम्ही ज्यांना कोणी काही देत नाही त्यांच्यासाठीच काम करताय. निश्चित शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकतं. आपण आत्ता उद्योगावरती बोललो, नोकऱ्यांवरती बोललो. तुमचं एज्युकेशन क्षेत्रात पण काम आहे, तुम्ही शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा काम करताय. आता काय नेमकं ह्या तरुणांसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल, काय तुमची रूपरेषा? ह्याचं पण कसं आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं 2011-12 मध्ये आयकॉम इन्स्टिट्यूट मार्फत मी एक कल्पना वर काम केलं होतं. तिथे मी हेच पाहिलं की विद्यार्थी बाहेर पडतो पण तो उपयोगी ठरत नसतो, त्याला ट्रेनिंगची गरज असते. मग आता इकडे काम करत असताना मी विचार केला की बाबा असं काय होतं. तर पुण्याला, मुंबईला, नागपूरला, चांगल्या मोठ्या शहरांमध्ये 8वी पासूनच आपल्याला काय करायचं आहे 8वी पासूनच विचार करतात पालक, मुलंही विचार करतात. बरोबर. आणि तिथे चळवळ अशी असते की सगळे आजूबाजूला विचार करत असतात. म्हणजे 8वीचा विद्यार्थी त्याला माहिती आहे त्याला काय करायचं आहे. बरं तो केपेबल आहे का, त्याचे पण नियोजन असतं. तिकडे वेगवेगळ्या टेस्ट देत राहतात, करिअर काउन्सिलर्स असतात आणि वेगवेगळ्या टेस्ट आणि करिअर काउन्सिलिंगमध्ये त्या विद्यार्थ्याला कळतं की त्याला काय करायचं आहे. तर फाउंडेशन स्ट्रॉंग असणं माझ्या हिशोबाने फार जरुरी आहे. फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्याकडे जे विद्यार्थी तयार होतील ते केपेबल आणि टॅलेंटेड तयार होतील. तर 8वी पासून, तर आता एक कार्यक्रम आम्ही घेतला होता मार्गदर्शनाचा, आणि आमच्या भागामध्ये असा कार्यक्रम जनरली आपल्या ग्रामीण भागामध्ये होत नाही, कारण ते करिअर काउन्सिलिंगसाठी शहरांकडेच लोकांचा कल असतो. तर आम्ही एक 8वी 9वी 10वी 11वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा एक कार्यक्रम, दिवसभराचा सेमिनार घडवला होता. त्या रूपाने आपण एक काम चालू केलं की विद्यार्थ्यांना कळालं की 11वी मध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, 12वी नंतर काय काय करता येतं. स्पर्धा परीक्षा हा एक खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये लोकांना MPSC UPSC हे 2 प्रकार सगळ्यांनाच माहीत आहेत. बरोबर. पण ह्याच्या पलीकडे आतमध्ये काय आहे, MPSC मार्फत कुठे कुठे जाता येतं, UPSC मार्फत कुठे कुठे जाता येतं, त्या सुद्धा गोष्टी आहेत. त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करत असतो. त्याच्यासाठी आमची एक कॅन म्हणून कंपनी पण आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे 11 नामांकित कंपन्या आहेत, जे क्लासेस घेतात वेगवेगळे UPSC MPSCचे, वर्षभर 2-2 वर्षाचे त्यांचे क्लासेस असतात. लाखो रुपयाची फीस असते यांची. तर ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे, तरुण आहे, युवक युवती आहेत, ह्यांना ही फीस परवडत नाही. नंबर 1. बरोबर. बरं, काहीतरी तडजोड करून ती फीस जमा करून ते जातात सुद्धा. नगरला जातात, औरंगाबादला जातात, पुण्याला जातात, वर्ष हॉस्टेलला राहतात. म्हणजे लाख रुपये वर्षाचा खर्च होतो यांचा. आणि तिथे गेल्यानंतर कित्येक जणांना, आता टक्केवारीमध्ये सांगणं मुश्किल आहे, पण बहुतेक जणांना हे कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो, नापास होतात, क्लिअर होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये पण तोच गॅप आहे. इंजिनियर निघाला, साईटवर नोकरी लागली, पण मी विचारलं की बाबा काम कसं चालू आहे, कसा करतोय, साहेब त्याला तर काही येतच नाही, त्याला वर्षभर लागेल हे शिकायला, त्याच्यानंतर त्याची उपलब्धता होईल. तसंच हे जे 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनमधले जे मुलं आहेत, हे लोक जे स्पर्धा परीक्षेकडे वळतात, त्यांच्यासाठी आम्ही एक हे ब्रिज बनवलं आहे. आता तो ब्रिज असा आहे की त्याच्यामध्ये आमचे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत.
एक प्राथमिक इंट्रोडक्टरी कोर्स आहे, त्याच्यामध्ये पण एक छोटी टेस्ट सिरीज आहे. ते सगळं ऑनलाईन आहे. तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. आणि एक 6 महिन्याचा कोर्स असतो. आणि हे 2 कोर्सेस करत असताना कोणाला इच्छा होते की मला पोलीसमध्ये जायचं आहे, कोणाला इच्छा होते मला RTOमध्ये जायचं आहे, कोणाला बँकिंगमध्ये जायचं आहे, कोणाला तहसीलदाराची परीक्षा द्यायची इच्छा असेल, कोणाला UPSCमध्ये IAS बनायची इच्छा असेल. तर आम्ही काय करतो, हे ब्रिज म्हणजे काय, हे 1 महिन्याचा कोर्स तुम्ही, पण ठीक आहे तुम्हाला जे निवडायचं आहे तुम्ही तो कोर्स निवडा, तुम्ही टेस्ट सिरीज द्या, तुम्ही पास झाले का बघा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला का बघा, तुम्हाला आढावा तर कळेल की हा कोर्स काय असतो, ह्याचा अभ्यासक्रम काय असतो, तुमची केपेबिलिटी आणि तुमचं टार्गेटच्या मध्ये जो गॅप असतो तो गॅप तुम्हाला कळेल. मग तो गॅप तुम्हाला भरायचा आहे का, तुमच्यामध्ये ती ताकद आहे का, आर्थिक आणि आपलं मानसिक बळ दोन्ही लागतात गोष्टी याला. हे करत असताना मग पहिला पायरी पार झाली की ते दुसरा कोर्स आहे आमचा. तो जर त्यांनी पास केला तर त्यांनी डेफिनेटली मग पुढच्या ह्या कोर्ससाठी ₹1,00,000 फीस असेल तर ₹1,00,000, तिथे राहणं खाणं पिणं जरूर त्यांनी कष्ट घेऊन पुढे जाऊन त्याचा रिझल्ट चांगला येईल. पण काय होतं, हे काहीतरी लक्षात येतं आपल्याला हे करायचं आहे, आजूबाजूला आपण बघतो, जातो आणि तिथे 1 वर्ष जातं, आपलं पैसेही जातात, वेळही जातो, मग आपण अजून 1 वर्ष लावतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आहे, साध्य काहीच होत नाही. तर ह्या गोष्टी कशा आडाक्यात घेऊन कंट्रोल करता येतील त्याच्यासाठी हे ब्रिज बनवलं आहे. तर त्याच्यासाठी चांगलं काम चालू असतं. शिक्षण क्षेत्रात जसं स्पर्धा परीक्षेचं मी तुम्हाला सांगितलं, तसंच बाकी लोकांना पण मार्गदर्शन करत राहणे. जसं तुमचं वास्तव कट्टा आहे, मला खूप लोकांना मी तुमचा रेफरन्स देत असतो की तुम्हाला कोणाला जर तयारी करायची आहे परीक्षाची, मार्गदर्शन पाहिजे, तर बाबा तुम्हाला कुठे जायची गरज नाही, कुठे सेमिनारची गरज नाही, तुम्ही फक्त ह्या YouTube चॅनलवर जा आणि तुम्ही बघा कित्येक लोकांचे कसे कसे प्रवास राहिलेले आहेत आणि त्या प्रवासामध्ये परिस्थितीला अनुकूल होऊन कशा प्रकारे त्यांनी अभ्यास केला, कुठे राहून अभ्यास केला आणि कसे कसे सिलेक्ट होऊन कुठपर्यंत आज पोहोचलेले लोक आहेत. बरोबर. ते सुद्धा मार्गदर्शनाचा एक भाग आहे. मी वापरत असतो, त्याची रॉयल्टी काय देत नाही तुम्हाला पण मी वापरत असतो. तर अशा अनुषंगाने मी त्या भागामध्ये मार्गदर्शन आणि मोटिवेशन त्या प्रकारे त्या लोकांची मी चळवळीने मदत करत असतो. नक्कीच. खरं तर मी सुरुवातीला 2दा हाच उल्लेख केला की उद्योग क्षेत्रात त्यांना जाण्यासाठी सांगत असतो, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, हां ठीक आहे आम्हाला उद्योग करायचा आहे, पण फायनान्स, त्यांच्याकडे पैसा नसतो, ते मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? त्याच्यावर आता जेव्हा नोकरी मिळावा मी केला तेव्हा हे जे कॉर्पोरेट्स आले त्याच्यामध्ये मी नाव घेईल, टाटा म्हणून ग्रुप आहे आपला, सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्याकडे एक इंट्रोडक्शनरी स्कीम मिळाली होती मला की जे लोक बिझनेस चालू करू इच्छितात त्यांना ते इनिशियल भांडवल आणि ट्रेनिंगसुद्धा देतात. तर त्यांच्याशी आम्ही MOU केला होता, चर्चा झाली होती आमची आणि आमच्या भागातल्या भरपूर लोकांना आम्ही त्यांच्याशी जोडून देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स येतात, त्यांना स्पॉन्सर्स असतात CSRचे, तर उत्कृष्ट काम आहे त्यांचं. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनीबद्दल बोललो, त्याच्यामध्ये सुद्धा एक असोसिएशन बनतं. कारण कसं आहे, एक माणूस म्हणतो मला व्यवसाय चालू करायचा तर ते शक्य नसतं. आता त्याच्याजवळ जर पैसा असेल तर मग त्यांनी एकट्याने चालू करावा, पण त्याच्याजवळ जर पैसा नसेल तर मग त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी असोसिएशन बनवलं पाहिजे. बरोबर. 2 मित्र ओळखीचे, 3 जण 4 जण असे मिळून तुम्हाला ॲग्रिकल्चरशी रिलेटेड काम करायचं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या 60% फंडिंग अवेलेबल आहेत आणि बाकी तुम्ही हजारो लोक घेऊ शकता त्याच्यामध्ये. आणि अशा मानसिकतेने जर काम केलं तर अशा लोकांसाठी माझ्याजवळ सोल्युशन्स असतात. पण व्यक्तिगत काही काही लोक म्हणतात नाही आम्हाला ₹10,00,000 पाहिजेत, आम्हाला अमुक रुपये पाहिजेत, मला हा व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय करायचा आहे. तर ह्याच्यासाठी अशासाठी उपलब्धी किंवा काही स्कीम्स नसतात. कसा पैसा उभा करता येईल त्याच्यासाठी पण आहे, कसा धंदा उभा करता येईल त्याच्यासाठी पण आहे, त्याच्यासाठी काय टॅलेंट लागतो, सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन आहे. त्या मार्गदर्शनाला पॉझिटिव्हली घेणं आणि सातत्याने आपलं मेहनत करत राहणं, तर मग उद्योग उभे होतात, तसा काहीच प्रॉब्लेम नाही. मी सुरुवातीला खूप लोकांना म्हणतो की तुम्हाला डायरेक्ट तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये नका जाऊ आणि धंद्यामध्ये तुम्ही आधी नोकरी करा. समजा कुणाजवळ भांडवल नसतं,
तर कसं असतं, डे 1 पासूनच तुमची फॅक्टरी उभी राहील किंवा तुमचं दुकान उभं राहील असं नसतं. आपल्याला प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. 4-5 वर्ष जॉब करायचा. जॉब करून अनुभव पण घ्यायचा. त्या अनुभव आणि त्या चळवळीमध्ये तुमच्या एवढ्या ओळखी होतात की तुम्हाला कुठून पैसा उभा करायचा आहे, काय करायचं आहे, धंदा कसा होईल, यशस्वी होईल की नाही होईल, त्याचे भरपूर काही तुम्हाला मार्गदर्शन स्वतःच काम करत असताना मिळतं. बरोबर. तर सुरुवातीला मी खूप लोकांना म्हणतो की बाबा तुम्ही 3-4 वर्ष तरी जॉब करा. बरोबर. तुमची परिस्थिती इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला धंदा करण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर. तर सुरुवातीला डायरेक्टच जम्प करू नका. मी तुमच्याविषयी ज्यावेळेस माहिती घेत होते त्यावेळेस मला एक माहिती मिळाली होती की तुम्ही सुद्धा स्वतःच्या कंपनीमध्ये पण काम करत होते. केलेलं आहे आणि करायलाच पाहिजे. बरोबर. त्यांनीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी ऑन ग्राउंड गेल्यानंतर कळतात. प्रॉब्लेम्स काय आहेत कळतात. सिच्युएशन्स कशा कशा असतात. कोण कोण लोक कशा परिस्थितीमध्ये काम करतं. आणि मग काय असतं, आता माझी अपेक्षा आहे तुम्ही इथे आला आहात, मला तुमच्याशी काम करायचं आहे, मी तुम्हाला काहीतरी बोलणं, तुम्हाला काहीतरी सांगणं. आता मी तुमची जाणीव न करता सांगणं, तुमची जाणीव असताना सांगण्यामध्ये फरक पडतो. बरोबर. पण आता तुमची जाणीव कशी होईल मला, तुम्ही कसं काम करता, आता किती किलोमीटरहून तुम्ही आज इथं आले आहात, आपण इथे बसलोय, आज पाऊस होता बाहेर का, परिस्थिती कशी होती. तर ह्या सगळ्या गोष्टीला अनुकूल जर झालं तर पुढच्या माणसाला व्यवस्थित तुम्हाला राबवता येतं. बरोबर. पण पुढच्या माणसाची परिस्थिती जर जाणायची तर तुम्हाला हाताने काम करून बघायला पाहिजे. स्वतः जगलं पाहिजे त्या गोष्टी. बरोबर आहे. मग अनुभव मिळतो आणि मग तुम्हालाच आत्मविश्वास तुमचा वाढतो आणि तुम्हाला एक टीम वर्क क्रिएट करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. म्हणून जरूर करून बघितलं पाहिजे. मी सगळ्यांना सांगत असतो करायला पाहिजे. असं कधी वाटलं नाही का की वडील आमदार आहेत, मोठा व्यवसाय आहे, आपला एक मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये काम केल्याच्या नंतर भविष्यामध्ये आपल्या वडिलांना त्याचा फायदा होईल, असं कधी स्वतःला वाटलं नाही का, किंवा कधी कुणी असं बोललं नाही का की बाबा इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा आपलाच मतदारसंघ पहा, घरचं पहा? नाही नाही, वडिलांचं काम खूप जास्त आहे. म्हणजे माझ्या ह्या वयामध्ये माझी स्पीड कमी पडते. त्यांचं काम म्हणजे 16 तास काम करतात ते. त्यांचा दिवसच 5 वाजता चालू होतो. आणि माझ्याकडून जेवढी त्या एरियामध्ये काम करून त्यांना बळ मिळतं ते मी करतच असतो. पण ते करत असताना फक्त ह्याच भागात काम करायचं का असा विचार माझा नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की काम हे एका एरियाशी लिमिटेड नसतं. बरोबर. आणि आपण काम करत असताना आपण आपल्या घराच्या बाहेर काम करा, आपल्या राज्याच्या बाहेर करा, कुठेही काम जर केलं त्याचे फायदे आपल्यालाच होतात, आपल्या लोकांनाच होतात. आज एवढ्या नोकरीला सगळे लोक लागत आहेत. आज पालघरचे लोक नोकरीला लागले, चंदगडचे लागले, तिकडे मिळघाट साईडचे लागले, मुंबईचे लागले, आपल्या भागातले लागले, अजून भरपूर जागी भरपूर आपण सगळ्या गोष्टी करत असतो. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा एक दुसऱ्यांना फायदा होऊन आपली परिस्थिती ही एन्व्हायरमेंट आणि हे परिसराची परिस्थिती आहे. कुठेतरी काम करत असताना कुठेही इम्प्रूव्हमेंट झालं त्याचा फायदा आपल्याला होणारच. अगदी बरोबर. अशा प्रकारे माझी इच्छा असते काम करण्याची. तुम्हाला फरक जाणवेल. मी जे करतोय ते भरपूर लोक करतायत आणि मी पाहिलेलं आहे. माझे मित्र आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, डॉक्टरांचे मुलं डॉक्टर झाले, पण त्यांनी एका वेगळ्या प्रकारे दवाखान्याची उलाढाल केली, वेगवेगळ्या प्रकारे ते दवाखाना वाढवला आणि कॅम्प्स घेतले, जे कदाचित आधीच्या पिढीमध्ये झालं नाही पण ते करतायत. तसंच लॉयर आहेत, माझ्या भरपूर मित्र आहेत, मी बघतोय. आणि हे मोटिवेशन एक दुसऱ्याला आम्ही देत असतो. तर माझ्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये आजचा जो युवक आहे तो वेगळा विचार करतो. मी जसा करतोय तसेच ते पण करतात. कोणाकोणाला परिस्थिती अनुकूल आहे काम करण्यासाठी, कोणाकोणाला कमी वेळ मिळतो. पण मला असं वाटतं आपण कोविडच्या काळी पण पाहिलं, कोविडच्या काळी आपण पाहिलं की कशा कशा प्रकारे कोणी कोणी कसं कसं आपल्या मानवतेसाठी उभं राहिलं. पोलिसांनी काय काय केलं, नगरपालिकेच्या लोकांनी काय काय केलं, आपल्या बाजूला राहणाऱ्यांनी काय केलं, आपल्या ग्रामीण भागामध्ये काय केलं. परिस्थिती जेव्हा गंभीर होऊन जाते तेव्हा सगळे एक दुसऱ्यासाठी उभे होतात. तर तसं माझ्या हिशोबाने माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे ह्या चळवळींनी कामं करतायत. दिसायला काही लोक दिसतात, काही लोक दिसत नाही. फरक तुमच्या बोलण्यामध्ये माझ्या समजण्यामध्ये एवढाच आहे. आज आपण इथे बसलोय, तुमच्या ह्या इंटरव्ह्यूच्या मार्फत खूप लोक बघतील की मी हे काम करतोय. अदरवाईज पण काम चालूच होतं. बरोबर. तसे अनेक लोक आहेत. बिझनेसमॅनचे मुलं आहेत, शेतकऱ्यांचे मुलं आहेत, सरपंचांचे मुलं आहेत, सगळीकडेच आहेत मी सांगतो तुम्हाला. आणि खूप लोक अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये गावांची मदत करतायत, कोणी शहरांमध्ये काम करताय, कोणी महिलांसाठी काम करताय,
कोणी दिव्यांगांसाठी काम करत आहे. पण मी पाहिलं आहे ह्या प्रवासामध्ये मला एवढे पॉझिटिव्ह लोक भेटतात. खूप एक सांगायचं म्हणजे मला फोन येतात लोकांचे की साहेब आम्ही असं असं काम करतोय, तिथे आम्ही तुमच्यासोबत जुडतो किंवा तुम्ही आमच्यासोबत इथे जुडा. आणि अशा प्रवासामध्ये मला इतके लोक मिळालेत, मी सांगतो खूप पॉझिटिव्ह काम चालू आहे आपल्याकडे. आणि ही जनरेशन असंच करत राहील, एक दुसऱ्याला मोटिवेट करत राहील. आणि मी ह्याच्यामध्ये फार एक छोटासा प्रयोग करतोय. ह्याच्यापेक्षा खूप चांगलं काम चालू आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या भागामध्ये. मला सुद्धा मोटिवेट करेल असं काम चालू आहे. काही आमच्या भागामध्ये शेतकरी आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी. मी तर ही कल्पना आता मला प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्याला मोठं रूप देऊ शकतो. पण ती केपेबिलिटी नसताना काही लोकांनी एवढं मोठं काम चालू केलेलं आहे. आज हजार हजार लोकांना सभासद बनवून तुम्ही एक प्रयोग टाकता, मजाक नाही आहे. तर मी मोटिवेट होतो, मी सांगतो या सगळ्या गोष्टींना बघून आणि काम करत असतो. तुम्ही जे म्हटलं की तुम्ही एक छोटा प्रयोग करा, पण या छोट्या प्रयोगामधून खूप काही मोठं होऊ शकतं. ह्याला लोकांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे. जसं मी लोकांकडून प्रेरणा घेतोय तसं ह्याच्यातून नक्कीच कोणी ना कोणी प्रेरणा घेईल. आणि हे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जुडतच काम मोठं होत असतं. आपला साठा असतोच तसा दुसऱ्यांचाही साठा असतो. आणि जसं बूंद बूंद से सागर भरताय तसंच आहे. तर मी पण एक ठिपका बूंदच आहे. तसे अनेक बूंद आहेत. आणि चळवळीने आपल्याला समुद्र घडवून आणायचा आहे. त्या हिशोबाने मी सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही पण तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही असं वाटलं की तुमच्या काम करत असताना तुमच्याजवळ 20% 15% तरी वेळ तुम्ही बाकी इतर कामासाठी, तुमच्या परिसरासाठी, तुमच्या भागातल्या लोकांसाठी कशाही प्रकारे तुम्ही दुकानदार जरी असले, तुम्ही नोकरदारच जरी असले, तुम्ही शहरांमध्ये जरी असले, तरी आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या एन्व्हायरमेंटसाठी, आपल्या समाजासाठी 20% तरी वेळ दिला पाहिजे. बरोबर, सगळ्यांनीच दिला पाहिजे. मी काय, सगळ्यांनीच. आणि बाकी समाजासाठी जे कामं करताय 100% ते तर आहेतच, पण सगळ्यांची जिम्मेदारी आहे 20% तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, सगळ्यांनीच. बरोबर, 20% सुद्धा आपलं काम सोडून आपण जर काम करायला लागलं तर डेफिनेटली रिझल्ट फार वेगळे येतील. निश्चितच समाजाने खरं तर या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जरूर जरूर. तर तुम्ही उद्योग असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रामध्ये जे काम करताय हे खरंच उल्लेखनीय आहे. त्याबद्दल मी खरं तर वास्तव कट्टा आणि आमच्या पूर्ण टीमकडून आपला आभार मानतो. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली आणि या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.